खूप जणांना वाटतं की ग्राफिक डिझायनिंग मध्ये जर जॉब हवा असेल तर त्याच्यासाठी डिग्री सर्टिफिकेट लागतात. असं जर तुम्हाला वाटत असेल तर असं काही नाही. तुमच्यामध्ये जर स्किल असेल तर तुम्हाला 100% जॉब लागेल. तुमच्याकडे डिग्री नसेल, कुठलं सर्टिफिकेट नसेल तरीही जॉब लागेल. असं मी का म्हणतोय? कारण की तुमच्यामध्ये जर स्किल्स असतील, तुमच्यामध्ये डिझाईन जर तुम्ही एकदम प्रोफेशनल लेवलचं बनवू शकत असाल तर तुम्ही ग्राफिक डिझायनर म्हणून जॉबला लागू शकता. सो मी माझा पहिला जॉब कसा मिळवला याची थोडीशी जर्नी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 2015-16 मध्ये मी माझं गाव सोडलं आणि मी पुण्याला गेलो क्लासेस करताना. म्हणजे मी तिथे क्लासेस करण्यासाठी गेलो ॲज अ डिझायनर, VFX आर्टिस्ट. ठीक आहे, त्या क्लासेसचं नाव मी सांगणार नाही. पण 15-16ला मी पुण्यात गेलो. मला काहीच येत नव्हतं ना, माझ्याकडे डिग्री होती. मी डिग्रीसाठी अप्लाय, माझ्याकडे सगळे डिप्लोमाज आहेत. मी ज्यावेळेस पुण्यात गेलो त्यावेळेस मला कम्प्युटर बद्दल काहीच आयडिया नव्हती, काहीच. इव्हन माऊसही हँडल करता येत नव्हतं. तर मी तिथे गेल्यानंतर मी माझी सुरुवात माऊस कसा हाताळायचा आहे, माऊस कसा वापरायचा आहे इथपासून सुरुवात केली. तिथे मी सगळ्या कम्प्युटरच्या गोष्टी शिकलो तिथे गेल्यानंतर क्लासेसमध्ये. सो क्लासेसमध्ये एक 6 महिन्या मी प्रॅक्टिस केली, लेक्चर्स केले, सगळ्या गोष्टी केल्या. माझा 2 वर्षाचा डिप्लोमा होता. मी 6 महिन्यानंतरच मी फोटोशॉप, इलस्ट्रेटर हे एकदम नॉर्मल पद्धतीने वापरायला शिकलो. ठीक आहे, तर ते वापरत असतानाच मला माझे एक सर होते, त्यांनी मला एक फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट दिला 6 महिन्यानंतरच. तर त्यांना मी एक लोगो डिझाईन करून दिला, नॉर्मल, म्हणजे एकदम थर्ड क्लास. म्हणजे आता जर तुम्ही थर्ड क्लास त्याला म्हणता येणार नाही, पण ठीकठाक लोगो मी त्यावेळेस त्यांना बनवून दिला होता. सो माझी सुरुवात एका लोगोपासून झालेली. ठीक आहे, आता बरेच जण म्हणतात की माझ्याकडे क्लायंट नाही आहेत, मी क्लायंट आल्यानंतर मी माझा पोर्टफोलिओ बिल्ड करेल किंवा मी माझे डिझाईन्स कसे बनवायचे. तुम्ही काय करा, तुमच्या जवळचे जे काही लोक आहेत, जे काही लोकल बिझनेसेस असतात त्यांना अप्रोच करा. त्यांना सांगा की मी हे अशा अशा पद्धतीने करून देऊ शकतो. तर माझी सुरुवातही तशीच झाली होती. मी पहिला लोगो बनवला होता. लोगो बनवल्याच्या नंतर 6 महिन्यानंतर मी पहिला लोगो बनवला. 2 महिने झाले असतील. 2 महिन्यानंतर मी एक रेझ्युमे बनवला छोटासा, त्यामध्ये 12वी पास वगैरे हे सगळं टाकून दिलं. आणि सॉफ्टवेअर स्किल्स फक्त फोटोशॉप आणि इलस्ट्रेटर हे 2च सॉफ्टवेअर मला त्यावेळेस येत होते. ते मी रेझ्युमे मध्ये टाकलं आणि त्याच्यानंतर मी एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेलो, अप्लाय केलं. आणि तिथे गेल्यानंतर मला समजलं की तुला डिझायनिंग सोबतच तुला क्रिएटिव्ह थिंकिंगही यायला पाहिजे. म्हणजे मला एक डिझाईन दिलं त्यांनी बनवायला आणि मी रॅन्डम जे काही असेल टेक्स्ट टाकला, एक फोटो क्रॉप करून टाकला, बस. अप्रोच व्यवस्थित असेल, पण असं नव्हतं. त्यावेळेसच मला समजलं की मला फक्त डिझायनिंग सॉफ्टवेअर्स नाही शिकायचे, मला लोकांचा बिझनेस समजून घ्यावा लागेल. लोक काय सर्व्हिस देतात ते प्रत्येक गोष्ट मला समजून घ्यावी लागेल. सो मी परत 2 महिने याच्यामध्ये घातले की मी प्रत्येक बिझनेस बद्दल जाणून घ्यायला लागलो. प्रत्येक बिझनेस काय सर्व्हिस देतो. जसं की फॉर एक्झाम्पल मी जर एखाद्या हॉटेलसाठी डिझाईन बनवतो तर मला हॉटेलमधल्या USPs काय आहेत त्या तिथे दिसायला पाहिजेत, हे मला तेव्हा समजलं. किंवा एखादा डिलिव्हरीचा बिझनेस असेल, फूड प्रोडक्ट डिलिव्हरी वगैरे, तर त्यांचे प्रोडक्ट काय आहेत. समजा उदाहरणार्थ एक मसाल्याचा प्रोडक्ट आहे, मसाल्याचं ब्रँडिंग कसं असलं पाहिजे, मसाल्याचे क्रिएटिव्ह पोस्ट कसे असले पाहिजे, त्याच्यामध्ये स्पायसीनेस दिसला पाहिजे. सगळ्या गोष्टी मी नंतर हळूहळू स्वतः युट्यूबवरच शिकलो. ट्युटोरियल्स बघितले, सगळ्या गोष्टी. जे ब्रँड, मोठे मोठे ब्रँड जे डिझाईन पोस्ट करत होते त्यावेळेस मी त्यांना फॉलो करत होतो. आणि त्यावेळेस इंस्टाग्राम नव्हतं, त्यावेळेस फेसबुक होतं. तो फेसबुकवरती किंवा गुगलवरती टाकायचो आणि मी सर्च करायचो. ठीक आहे, सो मी 10 क्रिएटिव्ह बनवले. नंतर प्रत्येक वेगवेगळ्या बिझनेसेस रिलेटेड. त्याच्यामध्ये एज्युकेशन म्हणजे इन्स्टिट्यूट क्लासेस, नीट, ZEE किंवा जे काही सॉफ्टवेअर टीचिंग. मी माझ्याच क्लासेससाठी मी छोटंसं एक पोस्टर बनवलं होतं, नॉर्मल. ते काही एवढं क्रिएटिव्ह नव्हतं. आणि तुम्हालाही माहिती आहे की सुरुवातीला हे क्रिएटिव्ह नसतंच. सुरुवातीला कुठल्याही माणसाची सुरुवात ही बेसिक पासून होती. आता तुम्हाला जेवढं पिक&डेड वरती शिकायला मिळतंय ना, त्याच्यापैकी 1% नॉलेज माझ्याकडे आधी नव्हतं. हे संपूर्ण नॉलेज जे काही तुम्ही पिक&डेड वरती बघता हे मी नंतर घेत सुरुवातीला माझ्याकडे नॉलेज नव्हतं. सो सुरुवात करताना बेसिक पासून सुरुवात करा, जशी मी गेली आहे. सुरुवातीला डिझाईन खराब येतात, फक्त सॉफ्टवेअर नॉलेज असतं आपल्याकडे. कारण की आपल्याला ना, आता स्पेशली जर तुम्ही खेड्यातनं असाल तर आपल्याला आयडियाज येत नाही. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे आपला. आयडिया आपल्याला काहीच समजत नाही, कसं डिझाईन बनवायचंय, कुठल्या ब्रँडसाठी बनवायचं किंवा वॉटएव्हर जे काय असेल ते. सो तुमच्या डोक्यामध्ये पहिले आयडियाज यायला स्टार्ट करा, म्हणजे आयडियाज यायला पाहिजे. सो त्याच्यानंतर तुम्ही जे काही ब्रँड आहेत इंडस्ट्रीमध्ये, जे काही मोठे मोठे ब्रँड आहेत त्यांना फॉलो करा. मीही सेम केलं. त्याच्यानंतर मी 10 क्रिएटिव्ह बनवले आणि मला आठवतंय
की मी पहिला जॉब इंटरव्ह्यूसाठी मी स्वारगेटला परत एकदा गेलो होतो. तिथे माझ्याकडे 10 डिझाईन होत्या. पोर्टफोलिओ म्हणजे मी सिम्पल ड्राईव्ह मध्येच अपलोड केलं होतं, कारण की त्यावेळेस मला बिहान्स किंवा ड्रबल वरती याच्यावरती पोर्टफोलिओ बनवायचा अजिबात माहितीच नव्हता. सो आता तुम्ही रिबल किंवा बिहान्स वरती तुमचा पोर्टफोलिओ बनवा. सो मला त्यावेळेस कोणी सांगायला नव्हतं. त्यावेळेस मी सिम्पल ड्राईव्हची लिंक इंटरव्ह्यू जो घेणार होता त्याला दाखवली आणि त्याच्यानंतर मला त्याने क्रिएटिव्ह साठी टेस्ट दिली. मी टेस्ट बनवायला सुरुवात केली. त्यावेळेस तो मागणं यायचा जायचा. आता ते आपल्याला काय होतं की ते विचार येत नाहीत. मग म्हणजे कुठल्याही डिझायनरला कोणी जर तुमच्या पाठीमागे असेल तर तुम्हाला अजिबात क्रिएटिव्ह बनवताच येत नाही. हे माझं तर तसंच आहे. मला माहिती नाही तुमचं कसं आहे, पण प्रत्येक डिझायनरचा हा प्रॉब्लेम आहेच. सो ते डिझाईन मी बनवलं आणि त्याला मी म्हणजे टेस्ट देऊन मी घरी आलो. आता घरी आल्यानंतर मी विचारच करत होतो की अरे जॉब लागायला पाहिजे, कारण की थोडाफार खर्चही निघून जाईल. त्याचा मला 3 दिवसानंतर फोन आला आणि मला त्याने मंडे पासून बोलवलं. तर मला त्याने पहिलं पेमेंट दिलं होतं 3,500 रुपये. इथपासूनचा माझा हा प्रवास आहे आणि त्या जॉबमध्ये मी एवढ्या सगळ्या गोष्टी शिकलो ना, ज्या मी कुठेच शिकलो नाही अजून तरी. म्हणजे नंतर मी 2-3 कंपन्या चेंज केल्या, पण त्याच्या पहिल्या कंपनीमध्ये मी जेवढं शिकलो त्या माणसाने मला एवढं शिकवलं ते आतापर्यंत कोणीच नाही शिकवलं. आणि एक किस्सा मला तुम्हाला सांगायचा आहे की तिथे एक चूक झाली होती माझ्याकडनं की प्रिंटिंग रिलेटेड होतं. तर आता प्रिंटिंगचं मला नॉलेज नव्हतं त्यावेळेस आणि अजूनही बऱ्यापैकी नाहीये. तर माझ्याकडे एक चूक झाली होती की ते डिझाईन थोडं चुकलं होतं. त्यावेळेस मला आठवतं की त्याने 500 रुपये माझ्या पेमेंट मधनं कट केले. तर त्यावेळेस मला तो म्हटला होता की जर मी आज तुझं हे पेमेंट कट नाही केलं तर अशाच चुका तुझ्या वारंवार होतील. सो ती जी एक चूक आहे तेव्हापासून कधीच मी प्रिंटिंग रिलेटेड जर असेल तर मी थोडंसं काळजी घेतो की नको यार हे असा नको प्रॉब्लेम की पैसे येत नाहीत. सो जर तुमच्या जॉबमध्ये कोणी असा तुमचा कोइन्सिडन्स जर झाला तर खचून जाऊ नका, उलट त्याला थँक्यू म्हणा आणि मूव्ह ऑन करा. तर हे झालं पहिलं, म्हणजे ज्यावेळेस मला जॉब मिळवायचा होता. पण आताची जी रियालिटी आहे ती टोटली वेगळी आहे. आता काय आहे की आता जॉब मिळवणं खूप इझी आहे. का सांगतोय, मी ज्यावेळेस जॉब मला हवा होता त्यावेळेस ChatGPT नव्हतं, गुगलबद्दल जास्त माहिती नव्हती, ड्रिबल बिहान्स बद्दल यांच्याबद्दल काहीच आयडिया नव्हती. सो आता जर तुम्हाला जॉब मिळवायचा असेल तर तुम्ही काय करा, ChatGPT वरती पोर्टफोलिओ कसा बनवायचा, काय जे काही सगळं ChatGPT तुम्हाला देईल. रेझ्युमे कसा बनवायचा ChatGPT देईल. सगळं ChatGPT वरनं कलेक्ट करा. ड्रिबल बिहान्स किंवा जर तुम्हाला इंस्टाग्रामवरती जे काही तुमचे क्रिएटिव्ह असतील तर ते तुमच्या अकाउंटवरती, पर्सनल अकाउंटवरती टाका. त्याला लाईक्स किती येतात, लोकांना ते क्रिएटिव्ह आवडत आहेत का, हे स्वतः टेस्ट करा. आणि जर तुम्ही पिक अँड ॲड युट्यूब चॅनलवरती बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सॉफ्टवेअर फक्त 2 जरी शिकलात, एक फोटोशॉप आणि अडोबी इलस्ट्रेटर, हे 2 सॉफ्टवेअर शिकायला तुम्हाला 3 महिने खूप झाले. 3 महिन्यानंतर 4था महिना तुम्ही पोर्टफोलिओ बनवण्यात घाला आणि 5व्या महिन्यात तुम्ही इंटरव्ह्यूला कुठेही जाऊ शकता. बिहान्सची एक लिंक तयार करा. त्या पोर्टफोलिओ जिथे तुम्हाला इंटरव्ह्यू अप्लाय करायचा आहे, मेल्स इंडिडवरती, Naukri.com वरती किंवा LinkedIn वरती तुम्हाला खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. आता तिसरी गोष्ट अशी आहे की जर तुमच्याही मनात प्रश्न असेल की माझ्याकडे सर्टिफिकेट नाहीये, माझ्याकडे डिग्री नाहीये, तर मला जॉब मिळेल का? 100% भेट. तुमच्यामध्ये जर स्किल असतील तर तुम्हाला 100% जॉब मिळेल. कारण की स्वतः मी तुमच्या समोर आहे. ज्यावेळेस मला पहिला जॉब लागला त्यावेळेस माझ्याकडे एकही सर्टिफिकेट नव्हतं, माझ्याकडे कुठल्याही इन्स्टिट्यूटचं सर्टिफिकेट नव्हतं, ना डिग्री होती, तरीही मला जॉब लागला. का? कारण की माझ्याकडे त्यावेळेस त्या स्किल लागणाऱ्या ज्या गरजेच्या होत्या त्या स्किल होत्या. त्याच पद्धतीने आत्ताच्या जनरेशनला काय पाहिजे, आत्ता जे इंडस्ट्रीला काय पाहिजे की मुळात तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी पाहिजे, दुसरी गोष्ट तुम्हाला AI जमायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट तुम्हाला टूल्स यायला पाहिजे. ह्या 3च गोष्टी महत्वाच्या आहेत. सो ह्या 3ही गोष्टी जर तुम्ही बेसिक पासून आत्तापासून सुरुवात केली तर पुढच्या 6 महिन्यामध्ये तुमच्या हातात पहिला जॉब असेल. माझ्या एवढा स्ट्रगल करावा लागणार नाही, कारण की तुम्ही घरूनच पिक अँड ॲड युट्यूब चॅनलवरती शिकू शकता. पुण्याला जायची अजिबात गरज नाही. माझा फर्स्ट जॉब एक्सपिरियन्स हा मी तुम्हाला सांगितलाच, पण तुम्ही जॉब कसा मिळवू शकता हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलंय. सो मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्टार्ट करा, शिकायला सुरुवात करा आणि भविष्यात पहिला जॉब तुमचा नक्की लागेल पुढच्या 6 महिन्यात. मला जर ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंगचे ई-बुक्स हवे असतील तर तुम्हाला book.picandad.in या वेबसाईटवरती ते मिळतील, किंवा हा QR कोड जरी तुम्ही स्कॅन केलात तरी तुम्हाला बुक तिथे मिळतील. हवं असेल तर आजच बुक बाय करा.